नमस्कार. ग्रीटिंग्स ऑफ पीस अँड जॉय. आपणा सर्वांस क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू अ हॅपी क्रिसमस. प्रिय बंधू भगिनीनो, फादर्स अँड सिस्टर्स, क्रिसमस मीन्स जॉय टू द वर्ल्ड. हा आनंदाचा उल्हासाचा सण आहे आणि म्हणून आपण आनंदाने हा सण साजरा केला पाहिजे. विशेष करून जे गरीब आहेत, जे दुःखित आहेत, जे अडचणीत आहेत, आजारी आहेत, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना क्रिसमसच्या शुभेच्छा देतो, तेव्हा निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपणास विनंती करीन की या वर्षी क्रिसमसच्या शुभेच्छा देत असताना अशा दुःखी, आजारी, एकाकी असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या जीवनामध्ये क्रिसमसचा आनंद निर्माण करण्यासाठी सहाय्य करा. रीच आउट टू द लोनली, द लीस्ट, द सिक अँड द वीक अँड ब्रिंग जॉय टू देम अँड स्प्रेड द मेसेज ऑफ क्रिसमस, जॉय टू द वर्ल्ड. क्रिसमसचा आणखीन एक अर्थ म्हणजे देणे, शेअरिंग. गॉड शेअर्ड हिज सन विथ अस. परमेश्वराने त्याचा पुत्र आपल्याला दिला आणि म्हणून आपण दुसऱ्यांना देण्यामध्ये पुढे असले पाहिजे. देण्याचा जो आनंद असतो तो खरोखरच टिकणारा आनंद असतो, तो जगावेगळा आनंद असतो. द जॉय ऑफ शेअरिंग इज ऑलवेज अ ब्युटिफुल जॉय. आणि म्हणून या क्रिसमसच्या निमित्ताने आपण द्यायला शिकले पाहिजे. काय द्यायचं आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण या आगमन काळामध्ये हंगर अँड डिजीजच्या निमित्ताने जनहितद्वारे एक प्रकल्प घेतो की आपण जे गरीब आहेत, जे भुके आहेत, रोगराईमध्ये आहेत, त्यांना मदत करण्यासाठी आपल्या चर्चमध्ये आपण बॉक्सेस ठेवलेले आहेत. मी तुम्हाला विनंती करेन की या क्रिसमस निमित्ताने परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे त्यामधलं आपण थोडं दुसऱ्यांना दिलं पाहिजे. आणि म्हणून त्या निमित्ताने आपण आपल्या कुटुंबाचं एक वेळचं जेवण जणू काही त्याग करून या भूक आणि रोगराई निर्मूलनासाठी, टू इरॅडिकेट हंगर अँड डिजीज साठी आपण पाऊल उचललं पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे देण्यामध्ये वाढतो आणि देण्याचा आनंद अनुभवतो, तेव्हा निश्चितच परमेश्वर ह्याने जो आपल्यासाठी त्याग केला आहे त्याचा आपल्याला अनुभव येईल आणि आपल्याला क्रिसमसचा आनंद मिळेल. प्रिय बंधू भगिनीनो, ह्या वर्षी क्रिसमसचा संदेश देताना पोप फ्रान्सिस यांनी जुबली वर्षाचं उद्घाटन केलं आहे. आणि जुबली वर्षाचा मतितार्थ गाभा म्हणजे आशा. पोप म्हणतात, होप डज नॉट डिस्पेअर अस. आशा आपल्याला कधी निराश करत नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी आशावादी जीवन जगावे, आशेची यात्रेकरू व्हावे, पिलग्रिम्स ऑफ होप म्हणून त्याने आपल्याला विनंती केली आहे. मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करेन की आपण या आशेची किरण बनले पाहिजे. या आशेची दीप घेऊन आपण सर्वत्र गेले पाहिजे. आणि जिथे जिथे अंधार आहे, जिथे जिथे निराशा आहे, जिथे जिथे मार्ग बंद झालेले आहेत, ते सोडण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि क्रिसमस इज अ गुड स्टार्टिंग पॉइंट फॉर दॅट. एक सुरुवात करण्यासाठी फार चांगला आहे. आणि म्हणून या क्रिसमसच्या सणाच्या निमित्ताने, या क्रिसमस सप्ताहामध्ये म्हणा किंवा क्रिसमसच्या दिवशी म्हणा, तुम्ही अशा व्यक्तींकडे जा ज्यांच्याबरोबर तुमचा अबोला आहे, भांडण आहे, आणि समेट करा. रिस्टोर द रिलेशनशिप्स. दॅट इज व्हॉट पोप इज ट्राइंग टू टेल अस. आणि म्हणून आपली जी नातेसंबंध आहे ते स्नेहाचे, आपुलकीचे, मायेचे, दयेचे करण्याचा प्रयत्न करा. सर्वांबरोबर गुण्या गोविंदाने आपल्याला कसं नांदता येईल, सर्वांना आपल्याला कसं एकत्र करता येईल, ह्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणून क्रिसमसचा हा सीझन आहे, हा हंगाम आहे, तो आपल्याला नाती जोडण्यासाठी, नाती बळकट करण्यासाठी आणि कौटुंबिक जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणार आहे. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नात्यामध्ये, गाव परिवारामध्ये आपण सलोख्याने, ऐक्याने, प्रेमाने राहावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. त्याची आपण यात्रेकरू बनूया. या जुबली वर्षामध्ये आपण समेटाचा संदेश देऊया. लेट अस गिव्ह द मेसेज of unity and reconciliation, restoring relationships,
so that we will be truly witnessing the Lord. हा क्रिसमस आपल्याला पुन्हा एकदा परमेश्वराच्या सुखाचा, शांतीचा आणि ऐक्याचा अनुभव देणारा ठरावा अशा शुभेच्छा मी आपणास देत आहे. विश यू अ हॅपी क्रिसमस. तुमच्या कुटुंबामध्ये आजारी लोकांना आणि इतर लोकांना, विशेष करून जे परदेशात आहेत त्यांच्यापर्यंत माझ्या शुभेच्छा पोहोचवाव्यात. प्रे फॉर अस, प्रे फॉर आवर डायसिस. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू.